नमस्कार मित्रांनो आजचा हा खास व्हिडिओ तुळ राशीच्या जातकांसाठी आहे। नोव्हेंबर 2025 तुमच्यासाठी कसा राहणार आहे हे आपण अत्यंत विस्ताराने जाणून घेणार आहोत। ग्रहांची सध्याची चाल आणि त्यांची स्थिती या महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण बदल घेऊन येत आहे। तुमचे आरोग्य, शिक्षण, करिअर, प्रेम जीवन, वैवाहिक जीवन, भाग्य आणि व्यवसाय प्रत्येक क्षेत्रावर ग्रहांचा प्रभाव दिसणार आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला असा सोपा उपायही सांगितला जाईल जो तुमच्या जीवनात शुभफल वाढविण्यात मदत करेल। या काळात देवगुरु बृहस्पती उच्च स्थानात आहेत आणि तुमच्या कर्मभूमीला मजबूती देत आहेत। तसेच सूर्य, शुक्र आणि बुध परिवर्तनशील अवस्थेत आहेत, ज्यामुळे नवीन परिस्थिती निर्माण होणार आहेत। तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया तुळ राशीसाठी हा महिना कोणत्या नवीन संधी घेऊन आला आहे। तुमच्या राशीचे स्वामी शुक्र ग्रह आहेत आणि ते प्रथम भावात सूर्याबरोबर स्थित आहेत। ही स्थिती तुमच्या व्यक्तिमत्वात, आकर्षणात आणि आत्मविश्वासात मोठी वाढ करणारी आहे। तुळ राशीचे स्थान राशीचक्रात 7वे असून ही वायू तत्वप्रधान राशी आहे। संतुलन, सामंजस्य आणि न्याय यांचे प्रतीक मानली जाणारी ही राशी शांत, आकर्षक, कूटनीतीत निपुण आणि सहयोगी स्वभावाची असते। त्यांचे जीवनदर्शन नेहमी सौंदर्य आणि सामंजस्याभोवती फिरते। जिथेही ते जातात तिथे प्रेम आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण होते। या राशीशी संबंधित चक्र म्हणजे हृदय चक्र, जे प्रेम, करुणा, दया आणि आत्मीयतेचे प्रतीक आहे। हे चक्र सक्रिय असल्यास तुळ राशीचे लोक आत्मिक शांती आणि संतुलनाचा सुंदर अनुभव घेतात। नोव्हेंबरचा हा महिना तुळ राशीच्या व्यक्तींना नवीन प्रेरणा, सर्जनशीलता आणि संधींनी भरलेला असेल। पूर्वी अडकलेली कामे गती पकडतील, नात्यांमध्ये परिपक्वता येईल आणि आत्मविश्वास वाढेल। तुमच्या आतल्या संतुलनाला टिकवणे हेच तुमचे सुपरपॉवर ठरेल। शुक्र ग्रहाचा आशीर्वाद तुमच्या जीवनात आकर्षण आणि समृद्धी आणेल, तर बृहस्पतीची उच्च अवस्था तुम्हाला यशाकडे नेईल आणि नवीन मार्ग खुले करेल। एकूणच हा महिना प्रगती आणि आत्मविश्वासाचा असेल। परंतु पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा हर हर महादेव आणि व्हिडिओला एक सुंदरसा लाईक करा, तसेच जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। नंबर 1, आरोग्य। नोव्हेंबर 2025 मध्ये तुमचे आरोग्य चांगले राहण्याची पूर्ण शक्यता आहे। पहिल्या भावात शुक्र ग्रह म्हणजेच स्वतःचे स्वामी विराजमान असल्याने शरीराला मजबूती, तजेला आणि उत्साह मिळेल। शनीची दृष्टी अनुशासन आणि संतुलन आणेल, तर दुसऱ्या लक्ष भावातील मंगळ मानसिक व शारीरिक ऊर्जा प्रदान करतील। हो, सूर्य नीच राशीत असले तरी ते नीचभंग राजयोगात असल्याने त्याचा नकारात्मक परिणाम पडणार नाही। उलट वेळेनुसार तेच तुमच्या शक्तीत भर घालतील। कधीकधी डोकेदुखी, चिडचिड किंवा डोळ्यात जळजळ जाणवू शकते, परंतु ते तात्पुरते असेल। तुमचे आत्मविश्वास आणि ऊर्जा पातळी पूर्वीपेक्षा अधिक चांगली राहील। फक्त तणाव आणि राग टाळा, कारण तेच तुमची ऊर्जा असंतुलित करू शकतात। एकत्रित पाहता नोव्हेंबर 2025 हे तुळ राशीसाठी शारीरिक व मानसिक मजबूतीचा काळ असेल। नंबर 2, शिक्षण। पंचम भाव हा शिक्षण, एकाग्रता आणि मानसिक संतुलनाचा कारक आहे। सध्या तुमच्या पंचम भावात राहू स्थित आहेत, तर पंचभावाचा स्वामी शनिदेव 6व्या घरात विराजमान आहेत। ही स्थिती कधी कधी लक्ष विचलित होणे आणि मनात अस्थिरता निर्माण होण्याचे संकेत देते। हेही लक्षात घेण्यासारखे आहे की गुरु, शुक्र आणि बुध हे तीनही ग्रह सध्या पंचभावाला दृष्टी ठेवत नाहीत। यामुळे अभ्यासात सातत्य राखणे थोडे आव्हानात्मक ठरू शकते। राहू येथे खूप काळापासून आहेत आणि पुढेही काही काळ राहतील, म्हणून मनातील चढउतार सुरू राहू शकतात। शनी 6व्या भावात असणे मेहनत करवून घेईल, पण यशासाठी संयमाची कसोटीही घेईल। अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी स्वतःचा फोकस स्वतःच निर्माण करावा आणि इतरांच्या बोलण्यावर जास्त अवलंबून राहू नये। कारण राहू जेव्हा पंचम भावात असतात तेव्हा व्यक्तीचे मन द्विधा राहते। कोणी म्हणेल बीकॉम कर, तर कोणी म्हणेल हे सोडून काहीतरी दुसरे कर।
परंतु या काळात तुम्ही तेच करावे जे तुमचे मन खऱ्या अर्थाने इच्छित आहे. ज्या दिशेची निवड तुम्ही स्वतः कराल तीच दिशा तुमच्यासाठी सर्वात शुभ सिद्ध होईल. राहूची ही स्थिती 18 वर्षात एकदाच येते आणि हाच तो काळ असतो जेव्हा मन खूप वेगाने बदलते. म्हणून तुमचा निर्णय कोणाच्या मतावर नव्हे तर तुमच्या अंतःप्रेरणा आणि आवडीच्या आधारावर घ्या. शनिदेव 6व्या घरात बसून तुमच्या 12व्या भावाकडे पाहत आहेत. याचा संकेत असा की अनेक तुळ राशीचे विद्यार्थी त्यांच्या मूळ ठिकाणापासून दूर जाऊन शिक्षण किंवा कोचिंग करू इच्छितील. अशा व्यक्तींसाठी हा काळ शुभ आहे. जे विद्यार्थी परदेशात किंवा दुसऱ्या शहरात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी येणारे महिने अत्यंत सपोर्टिव्ह ठरू शकतात. पण लक्षात ठेवा, मनाचे विचलन या काळात सर्वात मोठी अडचण बनू शकते. म्हणून तुमच्या एकाग्रतेवर आणि रुटीनवर लक्ष द्या. मन स्थिर ठेवा आणि कोणत्याही नकारात्मक सल्ल्याचा तुमच्या निर्णयावर परिणाम होऊ देऊ नका. एकूणच नोव्हेंबर महिना तुळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी मेहनत, संयम आणि आत्मविश्वासाने भरलेला असेल. जे लोक दृढ निश्चयाने अभ्यासात रमतील त्यांच्यासाठी हा ग्रहयोग अखेर यश आणि नवी दिशा घेऊन येईल. आणि हो, यासाठी एक प्रभावी उपाय मी पुढे सांगणार आहे ज्यामुळे अभ्यासात लक्ष आणि यश दोन्ही मिळेल. क्रमांक 3. आता बोलूया तुमच्या प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल. नोव्हेंबर महिना तुळ राशीच्या लव्ह लाईफसाठी काही मिश्र संकेत घेऊन आलेला आहे. जसे तुम्हाला माहीत आहे, पंचम भाव हा केवळ शिक्षणाचा नव्हे तर प्रेमसंबंधांचा देखील कारक असतो. या भावात सध्या राहू बसले आहेत आणि राहू हा भ्रम, संशय आणि अचानक बदलाचे प्रतीक मानला जातो. यामुळे तुमच्या नातेसंबंधात काही चढउतार येऊ शकतात. कधी सर्व काही खूप छान वाटेल पण काही क्षणांतच परिस्थिती बदलू शकते. राहूची ऊर्जा अशी असते की जी गोष्ट स्थिर दिसते तिलाच अचानक अस्थिर करते. म्हणून सध्या ज्यांचे रिलेशनशिप चांगले चालू आहे त्यांनी थोडे सावध आणि संयमी राहावे. शनिदेव 6व्या भावात बसले आहेत आणि त्यांची दृष्टी पंचभावावर पडते. यामुळे नात्यात इगो, राग किंवा डॉमिनन्स सारख्या गोष्टी मधून डोके वर काढू शकतात. कधी तुम्ही जास्त रिॲक्ट करू शकता तर कधी छोट्या छोट्या गोष्टींवर गैरसमज निर्माण होऊ शकतो. लक्षात ठेवा, राहू संशय वाढवतो. म्हणून मनात शंका किंवा असुरक्षिततेची भावना येत असेल तर शांततेने चर्चा करा. अन्यथा हा ग्रहसंयोग नात्यात अंतर किंवा तात्पुरत्या ब्रेकचे कारण बनू शकतो. गेल्या काही महिन्यात किंवा अलीकडील 4-5 महिन्यांतही अशी स्थिती निर्माण झाली असेल जेव्हा तुम्ही किंवा तुमचा पार्टनर एखाद्या गैरसमजामुळे दूर झाले असाल. ही ग्रहस्थिती तशीच ऊर्जा पुन्हा निर्माण करू शकते. म्हणून संवाद आणि संयम राखणे अत्यंत आवश्यक आहे. या काळात प्रेमसंबंधांमध्ये संतुलन खूप गरजेचे आहे. राग, शंका किंवा एखाद्याला बदलण्याचा प्रयत्न नातेसंबंध कमकुवत करू शकतो. राहू भ्रम निर्माण करतो, पण जर तुम्ही भावनिक स्तरावर स्थिर राहिलात तर हाच काळ तुमच्या नातेसंबंधात आणखी गाढवा आणू शकतो. म्हणून सल्ला हाच, कमी बोला, जास्त समजा. शंका करू नका, विश्वास ठेवा आणि आपल्या वर्तनात शांतता आणि संतुलन राखा. या प्रकारे नोव्हेंबर 2025 तुळ राशीच्या जातकांसाठी प्रेमात संयम, समजूतदारपणा आणि आत्मनियंत्रणाचा महिना ठरू शकतो. क्रमांक 4. आता बोलूया तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल. नोव्हेंबर 2025 तुळ राशीवाल्यांसाठी विवाह आणि जीवनसाथीशी संबंधित काळ अत्यंत शुभ दिसत आहे. तुमचा सप्तम भाव म्हणजे विवाह, जीवनसाथी आणि भागीदारीचा भाव असतो. या भावाचे स्वामी मंगळ ग्रह आहेत आणि सध्या ते द्वितीय भाव म्हणजे धनस्थानात आपल्या स्वतःच्या राशीत विराजमान आहेत. ही स्थिती अत्यंत सकारात्मक आहे आणि दर्शवते की पती-पत्नीमध्ये परस्पर संवाद, ताळमेळ आणि आर्थिक स्थिरतेत वाढ होईल. शुक्र ग्रह जे तुमच्या राशीचे स्वामी आहेत ते प्रथम भावात बसून सप्तम भावावर दृष्टी टाकत आहेत. यामुळे जीवनसाथीबद्दल तुमचा प्रेम, स्नेह आणि समजूत वाढेल. तुमचे वर्तन पूर्वीपेक्षा अधिक सौम्य आणि संवेदनशील राहील. त्या काळात नात्यात भावनांची खोली वाढेल.
तुम्ही तुमच्या जीवनसाथी सोबत अधिक वेळ घालवू इच्छाल, तो छोटा प्रवास असो, कौटुंबिक कार्यक्रम असो किंवा विशेष प्रसंगी एकमेकांना भेटवस्तू देणे असो. हा महिना तुमच्या नात्यात आनंद आणि सामंजस्य वाढवणारा आहे. तसेच मंगळाचा द्वितीय भावात असणे दर्शवते की जीवनसाथीकडून मिळणारे सहकार्य तुमच्या आर्थिक आणि व्यावसायिक जीवनातही प्रगती आणेल. अनेक जातक आपल्या पार्टनरच्या सूचनेने किंवा मार्गदर्शनाने महत्त्वाच्या निर्णयात लाभ मिळवू शकतात. जर तुम्ही त्यांच्या मताचा सन्मान केला आणि संवाद राखला तर हाच संबंध पुढे तुमच्या करिअर आणि वैयक्तिक जीवनात सुधारणा आणेल. ही ग्रहस्थिती स्पष्टपणे दाखवते की तुमचे जीवनसाथी तुमच्या भाग्याचे कारण बनू शकतात. म्हणून तुळ राशीवाल्यांसाठी नोव्हेंबरचा हा काळ प्रेम, सहकार्य आणि समजूतदारपणाने भरलेल्या वैवाहिक जीवनाचा संकेत देतो. तुमचे नाते स्थिर राहील, भावना प्रगल्भ होतील आणि एकमेकांबद्दलचे आपुलकी आणखी वाढेल. क्रमांक 5. भाग्य आणि करिअर. हा नोव्हेंबर महिना तुळ राशीवाल्यांसाठी भाग्य आणि प्रोफेशन या दोन्ही दृष्टीने अत्यंत मजबूत दिसत आहे. तुमचा नवम भाव म्हणजे भाग्यस्थान आणि त्या ठिकाणी देवगुरु बृहस्पती विराजमान आहेत. बृहस्पती भाग्यस्थानात असतील तर ते अत्यंत शुभ योग निर्माण करतात. भाग्येश बुध ग्रह सध्या द्वितीय भाव धनस्थानात आहेत आणि 23 नोव्हेंबर रोजी वक्री होऊन प्रथम भावात म्हणजे लग्नात प्रवेश करतील. याचा अर्थ तुमचे भाग्य आणि तुमच्या मेहनतीचा थेट संबंध आता तुमच्या आत्मविश्वास आणि तुमच्या वाणीशी जोडला जाईल. जितक्या स्पष्टतेने तुम्ही बोलाल, जितक्या शहाणपणाने निर्णय घ्याल, तितक्या वेगाने यश तुमच्या पावलांना स्पर्श करेल. हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत शुभ आहे जे नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितात, प्रॉपर्टी खरेदी विक्रीशी संबंधित काम करू इच्छितात, मोठ्या क्लायंट मीटिंग, डील किंवा प्रोजेक्टवर काम करत आहेत. बृहस्पतीची दृष्टी स्वतः भाग्येश बुधावर पडत आहे. म्हणून कोणतेही शुभ कार्य, गुंतवणूक किंवा नवीन सुरुवात या काळात केल्यास निश्चित लाभ होईल. आता करिअरबद्दल बोलायचे झाले तर बृहस्पती दशम भाव म्हणजे करिअर भावात उच्चस्थानी बसले आहेत. ही स्थिती संकेत देते की आता तुमच्या कार्यक्षेत्रात एक नवा सुवर्ण अध्याय सुरू होणार आहे. जिथे आधी असंतोष, भ्रम किंवा अराजकता होती, तिथे आता स्थिरता आणि आत्मविश्वास येईल. बृहस्पती ज्ञान, काउन्सिलिंग, लीडरशिप आणि मॅनेजमेंटचे कारक आहेत. म्हणून हा योग विशेषतः त्यांच्यासाठी लाभदायक राहील जे टीम मॅनेजमेंट, कन्सल्टिंग, शिक्षण किंवा वैद्यकीय क्षेत्र, आध्यात्मिक किंवा कोणत्याही नेतृत्व किंवा मार्गदर्शनाशी संबंधित प्रोफाईलमध्ये काम करतात. जर तुम्ही शिक्षक असाल, कोच असाल, मोटिवेटर असाल किंवा इतरांना दिशा दाखवणारे काम करत असाल तर बृहस्पतीची ही स्थिती तुमच्यासाठी यशाचे सुवर्णद्वार उघडेल. तुमच्या निर्णयक्षमतेत वाढ होईल. तुमचे काम पूर्वीपेक्षा अधिक सन्मान आणि ओळख मिळवून देईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, राग आणि अहंकार नियंत्रणात ठेवा. कारण राहू आणि शनीची स्थिती कधी कधी तुम्हाला अस्वस्थ किंवा अधिक प्रतिक्रियाशील बनवू शकते. एकूणच नोव्हेंबर महिना तुळ राशीवाल्यांसाठी भाग्य जागृती आणि करिअर ग्रोथचा महिना सिद्ध होईल. तुमची मेहनत रंग आणेल, नशीब साथ देईल आणि हळूहळू तुमच्या जीवनात स्थिरता, सन्मान आणि समृद्धीचा प्रवेश होईल. क्रमांक 6. व्यवसाय आणि आर्थिक जीवन. हा नोव्हेंबर महिना तुळ राशीसाठी आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत प्रभावशाली आणि लाभदायक दिसत आहे. पहा, मंगळ, बुध आणि सूर्य हे तिन्ही ग्रह तुमच्या धन आणि व्यापारी भावाशी मजबूत संबंध बनवत आहेत. मंगळ धनस्थानात विराजमान आहेत. बुधी मजबूत स्थितीत आहेत आणि सूर्य कधी कधी नीचचे असूनही प्रभाव देतात. येथे ते नीचभंग राजयोग बनवत आर्थिक स्थितीत सुधारणा घडवत आहेत. मध्ये नोव्हेंबरनंतर जेव्हा लाभेश ग्रह धनभावात प्रवेश करतील तेव्हा तुमच्यासाठी एक सकारात्मक आर्थिक प्रवाह सुरू होईल. याचा थेट अर्थ व्यापारात वेग येईल. ग्राहक वाढतील आणि ज्या कामात अडथळे येत होते ते आता जलद गतीने पुढे जातील. मंगळाचे धनभावात असणे ऊर्जा, धैर्य आणि निर्णय क्षमता वाढवते. तुमचा आत्मविश्वास वाढेल.
नवीन प्रोजेक्ट किंवा पार्टनरशिपसाठी तुम्ही पुढाकार घेऊ शकाल. आणि शुक्राचे लग्नात बसणे तुमचा आकर्षण, संवाद आणि प्रेझेंटेशन स्किल्स अजून प्रभावी बनवते. म्हणजे तुमच्या बोलण्याने आणि कल्पनांनी लोक प्रभावित होतील, ज्यामुळे सेल आणि व्यवसायात वाढ होईल. उपाय: ग्रहस्थिती आणखी अनुकूल करण्यासाठी शनी देवाचा बीज मंत्र रोज 108 वेळा जपा. प्रा प्रोम सह शनैश्चराय नमः. मनाची स्थिरता, अभ्यास आणि प्रेमात संतुलन मिळते. पक्ष्यांना किंवा माशांना दाणा आणि पाणी द्या. कर्मफल हलके होते आणि शनिदेव प्रसन्न होतात. राहूचा बीज मंत्र 108 वेळा जपा. ओम भ्रा भ्री भ्रौम सरह राहवे नमः. एकाग्रता, करिअर आणि निर्णय क्षमता वाढते. दररोज हनुमान चालिसाचे पठण करा. उगवत्या सूर्याला जल अर्पित करा. आत्मविश्वास वाढतो आणि प्रयत्नांना त्वरित फळ मिळू लागते. एकूणच हा महिना तुळ राशीवाल्यांसाठी धन, संधी आणि आत्मबलाचा सुंदर संगम घेऊन आलेला आहे. फक्त ग्रहांची ऊर्जा योग्य दिशेला नेण्यासाठी हे उपाय नियमित करा. तर यश आणि समृद्धी दोन्ही तुमच्या दारात उभ्या राहतील. लक्षात ठेवा, योग्य दृष्टिकोन आणि योग्य उपाय जीवन बदलतात. आणि हाच योग भोलेनाथाच्या आशीर्वादाने तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. तुळ राशीच्या प्रिय मित्रांनो, हे संपूर्ण विश्व तुमच्या बाजूने उभे आहे. फक्त एक पाऊल धैर्याने पुढे टाका. जे स्वप्न आजपर्यंत तुमच्या मनात धडधडत होते, ते आता वास्तवात उतरायला सज्ज आहेत. विश्वास ठेवा आपल्या प्रयत्नांवर आणि आदर ठेवा त्या प्रत्येक संधीवर जी तुमच्या दाराशी येऊन उभी राहील. या महिन्यात तुमच्या जीवनात येणारी स्थिरता, समृद्धी आणि सन्मान हे फक्त तुमच्या कर्मांचे फळ नाही, तर भोलेनाथांची कृपादृष्टी आहे. आता तुमच्या यशाची वाट फक्त तुम्हालाच उजळून टाकणार नाही, तर तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा अभिमान वाढवणार आहे. म्हणूनच डोळे स्वप्नांनी ओले करा, हृदय आशेने भरून ठेवा आणि पाऊल आत्मविश्वासाने टाका. कारण काळ बदलला आहे, आता तुमची वेळ आली आहे. धन्यवाद. हर हर महादेव.